बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गंभीर परिस्थिती असल्याचा आरोप शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केलेला आहे। त्याचबरोबर नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही अडबाले यांनी म्हटलं आहे। या प्रकरणी आता SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट जे आहे ते समोर येत आहे। त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर आहेत। सर, काय सांगाल, नागपूर विभागामध्ये मोठा शिक्षक घोटाळा झालेला आहे, तुम्ही कसं पाहता याकडे? मला असं वाटायला लागलेलं आहे बिहारपेक्षा भयानक परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये 2 मे 2012 पासून शिक्षक पदभरतीला बंदी होती। ऑगस्ट 13 मध्ये शिक्षक पदावरती भरती करायची असेल तर TET शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी असण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित झालेला होता। या संदर्भामध्ये काही संस्था चालकांनी अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून बॅक डेटमध्ये नियुक्त्या करून या अपॉइंटमेंट केलेल्या आहेत आणि अगदी बोगस आहे। या ठिकाणी प्रस्ताव तयार करून बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे। डेप्टी डायरेक्टर यांनी त्याच्यामध्ये शालार्थ ID दिलेला आहे। त्यांचं बोगस थकीत वेतनसुद्धा अदा करण्यात आलेलं आहे। त्याची शासन स्तरावरून एक यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। म्हणजे तेवढ्या बोगस प्रकरणाची या ठिकाणी चौकशी होणार आहे। तपासणीमधून जो काही अहवाल प्राप्त होतील आणि हे प्रकरण सगळं कोर्टात जाईल, कोर्टाच्या माध्यमातून जी काही पनिशमेंट होतील ते होणार आहे। परंतु आमची मागणी आहे की याची सखोल तपासणी व्हावी, SITच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी, हे निश्चितच आम्ही मागणी करू। SITच्या माध्यमातून याची चौकशी करण्याची मागणी करू अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।